पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत 12 वाजता आमदारांची बैठक आणि बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेणार। अजित पवारांनी काल केलेल्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार आता काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, शरद पवारांनीच सांगितलेलं। कर्जतमधल्या शिबिरात अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट। राजीनामा परत घेण्यासाठी पवारांनीच आंदोलन करायला लावलं, अजितदादांचा शरद पवारांवर आरोप। तर अजित पवार गटाने शरद पवारांना संपवण्याची सुपारी घेतली। पवारांवर आरोप करण्याएवढे अजितदादा मोठे नाहीत, आव्हानात्मक भाषा आमच्या समोर नको, जितेंद्र आव्हाडांचा इशारा। भाजपसोबत जाण्याच्या चर्चेबाबत सुप्रिया सुळेंना सांगितलं होतं, सुळेंनी पवारांना समजावण्यासाठी 7 दिवसांचा वेळ मागितला, अजित पवारांचा मोठा दावा। शपथविधीनंतर वायबी चव्हाण सेंटर आणि चोरडी यांच्या घरी भेटायला पवारांनीच बोलवलं, तुम्ही ट्रॅकवर आहात असं पवारच म्हणालेत। पुण्यातल्या गुप्त भेटीवर अजित पवारांचा खुलासा। शरद पवार मला एक सांगतात, दुसऱ्यांना एक सांगतात, पवारांनी आम्हाला गाफील ठेवलं, शरद पवारांची धरसोड वृत्ती, अजित पवारांची टीका। बारामतीची जागा लढवायचीच, अजित पवारांची शिबिरातनं घोषणा। बारामतीमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटामध्ये सामना रंगण्याची चिन्ह। वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच जास्त लावतात असा काहींना अनुभव, अजितदादांचा शरद पवारांसह सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्ष टोला। तुमचं तळ्यात मळ्यात सुरू होतं, त्यामुळे आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडलं कुठे, भाजपसोबत जाण्यावरून भुजबळांचा शरद पवारांवर हल्ला। आणि अनिल देशमुखांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते आमच्यासोबत आले नाहीत, अजित पवारांचा दावा। अजित पवार मला कोणतंही खातं द्यायला तयार होते, पण आपण नकार दिला, अनिल देशमुखांनी अजित पवारांचा दावा फेटाळला। बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या 4 जागा आपल्याला लढवायच्याच आहेत आणि यासह उबाठाकडच्या राष्ट्रवादीच्या ताकदीच्या जागांबाबत शिंदे फडणवीसांशी चर्चा करायची आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी बातम्यांवर लगेच विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आव्हान। शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू, बारामती लोकसभेच्या जागेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर भाजप बरोबर जात असल्याचा सहारा घेत आहोत आणि हा असत्याचाही सहारा घेतला जातोय, रोहित पवारांची अजित पवार गटावर टीका। प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचा शब्द मी आणि जयंत पाटलांनी दिला होता, मात्र त्यांनी 1 वर्षानं तो फिरवला, अजित पवारांचा आरोप। तर अजित पवारांच्या वक्तव्याला प्रकाश सोळंके यांचा दुजोरा, जयंत पाटलांनी शब्द फिरवल्याचं सोळंकेंचं वक्तव्य। सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचा शब्द मी नव्हे तर अजितदादांनी दिला होता, जयंत पाटलांचा पुन्हा पलटवार। तर अध्यक्षपद नको, विरोधी पक्षनेता होतो असं अजितदादा म्हणाले, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। अनिल देशमुख आमच्यासोबत चर्चेत असायचे, अजितदादांनी चर्चेबाबत म्हटलं ती सत्य परिस्थिती। अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर हसन मुश्रीफांचंही वक्तव्य। तर अजितदादा जे बोलले ते सत्य बोलले, शरद पवार हे कावेबाज राजकारणाचे मास्टरमाइंड। प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल, अजित पवारांकडून शरद पवारांना घरचा आहेर, दरेकरांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही हल्लाबोल, त्यांना त्यांची चुलत बहीण नकोशी होती म्हणून काकांच्या पाठीत खंजीर खुपसला, आव्हाडांची टीका। राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्याचे सर्वेक्षणाचे निकष ठरले, सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार। विरोधी पक्षाची आज संध्याकाळी विधान भवनात बैठक, अधिवेशनात कोणते मुद्दे मांडायचे यावर चर्चा करणार, नाना पटोलेंची माहिती। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची आज 11 वाजता सुनावणी, काल महेश जेठमलानी आणि सुनील प्रभूंमध्ये युक्तिवाद। 22 आणि 23 जूनची नोटीस एकनाथ शिंदेंच्या मेलवर पाठवलेली नाही, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद। तर 2022च्या प्रकरणाला 2023चा मेल गृहीत धरणे, जेठमलानींकडून स्पष्ट। 26 तारखेपर्यंत वेळ वाढवून मिळावा, ठाकरे गटाची नार्वेकरांकडे मागणी, 22 डिसेंबरपर्यंत सुनावणीसाठी वेळ देण्यात येईल, नार्वेकरांकडून स्पष्ट। तर ठाकरे गटाकडून वेळकाढूपणा केला जातोय, उदय सामंतांची प्रतिक्रिया। संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर राहण्याची शक्यता, मंत्री दादा भुसेंच्या बदनामी प्रकरणात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल आणि दादा भुसेंनी शेतकऱ्यांना फसवून शेअर गोळा केल्याचा संजय राऊतांनी केला होता दावा। नागपूर विद्यापीठाचा आज 111वा दीक्षांत समारंभ, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। आजपासून मनोज जरांगे पाटलांच्या 4थ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात, जालन्यातील लाड सावंगीमध्ये जरांगेंची पहिली सभा आणि दुसरी सभा पिंपळगावात, तर तिसरी सभा कन्नडमध्ये। हनुमान चालीसा प्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा कोर्टात हजर राहणार, आज सकाळी 11 वाजता न्यायालयामध्ये सुनावणी। शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, नवी मुंबई एपीएमसी मधील शौचालय घोटाळ्या प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावर सोमवारी अंतिम निर्णय, साई रिसॉर्ट अनियमिततेप्रकरणी सदानंद कदम यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक। नागपूरमध्ये बबनराव तायवाडे यांना आजपासून पोलीस सुरक्षा, तायवाडे आणि परिवाराला धमक्या येत असल्यानं 24 तास ही सुरक्षा। परभणीतील सकल धनगर समाजाचा मोर्चा 11 डिसेंबरला नागपूर अधिवेशनात धडकणार, आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या गावोगावी बैठकी।
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा एकदा नालायक असा उल्लेख. दुसऱ्यांकडे धुणीभांडी करायला जाणारे राज्यकारभारासाठी नालायक, ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. बीडमधील जाळपोळ हे एक षडयंत्र, जाळपोळीच्या षडयंत्रामागे कोण हे शोधलं पाहिजे. कर्जतमधील शिबिरात छगन भुजबळांचं वक्तव्य. आरक्षणाचा कोटा 10% वाढवून मराठा आरक्षण द्या, मंत्री भुजबळांची मागणी. तसंच पक्षानं आदेश दिला तर लगेच राजीनामा देणार, भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळ वाया गेलेला आणि कलंक लागलेला मंत्री, घटनेच्या पदावर बसून दंगली भडकवण्याचं काम, सगळ्या गोष्टींचा हिशेब होणार, जरांगेंचा सरकारला इशारा. तर कोणालाही अटक करणार नाही असं सांगितलं होतं. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय डाव रचला, मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल. भुजबळ महापुरुषांच्या जाती काढतात, हे सहन करणार नाही. भुजबळ स्वतःला महापुरुषांपेक्षा मोठे समजतात का, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल. कर्जतमध्ये मराठा आंदोलकांचा भुजबळांना विरोध, अजित पवार गटाच्या शिबिराला जाणारी वाहनं अडवण्याचा प्रयत्न, तर रेडिसन ब्ल्यू हॉटेल बाहेर मराठा आंदोलक आक्रमक. मी असताना गाडी तोडली असती तर दोघांना लोळवलं असतं, मी देखील गाड्या तोडल्या असत्या, हा भॅड हल्ला होता, दत्ता दळवींची प्रतिक्रिया. राजकारणात राजकीय प्रदूषण सध्या वाढलंय, हे प्रदूषण गडकरींसारखी माणसं कमी करतात. नागपुरातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून नितीन गडकरींचं कौतुक. सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेकडे, अजितदादांच्या मागणीनंतर शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधव यांचीही मागणी. महायुतीमधून सेनेला उमेदवारी मिळाली तर विजय होईल, जाधव यांचं वक्तव्य. स्वाभिमानीचे राजाराम साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित, कारखानदार आणि प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढणार. 8 तारखेपर्यंत तोडगा न निघाल्यास 10 तारखेला बेमुदत महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा. साताऱ्यामध्ये आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, धनगर बांधवांनी पुणे बंगळुरू महामार्ग 5 तास रोखून धरला. रास्ता रोको केल्यानं मोठी वाहतूक कोंडी, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. मिझोराम विधानसभा निवडणुकीचा निकाल 3 तारखेऐवजी 4 तारखेला, निवडणूक आयोगाची माहिती. तर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणाचा निकाल ठरल्याप्रमाणे 3 तारखेलाच. सोलापुरातील ठाकरे गट, शिंदे गट आणि अजितदादा गटातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश, राज ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यात 63,000 लाभार्थ्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ, जिल्हा प्रशासनाकडून महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचं आयोजन. नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्याला आकर्षक विद्युत रोषणाई, नौसेना दिनी लेझर लाईटचा शो केला जाणार. 4 तारखेला होणाऱ्या नौसेना दिनाच्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मालवणमध्ये येणार. मोदींच्या सुरक्षिततेसाठी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. बंगळुरूतील 68 खासगी शाळांच्या आवारामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आणि ईमेल आल्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, बॉम्ब स्क्वॉडकडून तपासणी सुरू. मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, कल्याण अंबरनाथ विभागात अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक दरम्यान उल्हासनगर स्थानकाजवळच्या पादचारी पुलाचं काम होणार. 2024 साली सीबीएसईच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना डिव्हिजन आणि डिस्टिंक्शन बंद, तसेच गुणांची टक्केवारीही सीबीएसईकडून मोजली जाणार नाही, सीबीएसई बोर्डाकडून स्पष्ट. मुंबईतील खारमध्ये हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये मुंबई गुन्हे शाखेचा छापा, पैसे लावून पत्ते खेळले जात असल्याची माहिती. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेची कारवाई. रोमिन छेडा आणि इतरांवर कथित ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल, ऑक्सिजन प्लांट प्रकरणामध्ये 6.5 कोटींच्या फसवणुकीचा आरोप. कल्याण तळोजा मेट्रो 12च्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार, 17 स्थानकं आणि मेट्रो कारशेडला जोडणाऱ्या मार्गिकेचं बांधकाम केलं जाणार. तर रिक्षा आणि टॅक्सी भाडं नाकारणाऱ्या चालकांविरोधात आता प्रवाशांना तक्रार करता येणार. आरटीओकडून प्रवाशांना तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेलही उपलब्ध होणार. टेलिग्रामवर अर्धवेळ नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक, नेरूळमधून 3 जणांना अटक, मॉलमध्ये छापा टाकत पोलिसांची कारवाई. उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाकडून जागतिक दिव्यांग दिन साजरा, दिव्यांगांना विविध वस्तूंची भेट. आणि महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेचं ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन, अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी. मुंबईच्या बोरिवलीमध्ये सराईत गुन्हेगाराला अटक, फिल्मी स्टाईल पाठलाग करत पोलिसांची कारवाई, आरोपीकडून कोयता जप्त. आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून उसाच्या पहिल्या उचलेला 2,950 रुपये टन एवढा दर, कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये निर्णय. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी ग्रामविकास विभागाची मान्यता आवश्यक, पात्र असलेल्या शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी. पीएमपीएमएल प्रशासनाकडून मागील 5 महिन्यात 860 बेशिस्त बस चालकांवर कारवाई, कारवाईमध्ये कंत्राटदारांच्या बसचं प्रमाण अधिक असल्याची माहिती समोर. पुण्यामध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक, मराठीमध्ये पाट्या नसल्यास पाट्या फोडणार, मनसे कार्यकर्त्यांचा इशारा. बारामती शहर आणि परिसरात अवकाळी पावसाची सलग दुसऱ्या दिवशी हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पुण्याच्या भोरमधील नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा वर्कर डे साजरा, उन्नती महिला प्रतिष्ठानकडून आशा सेविकांचा गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान. नागपूर महापालिकेच्या मालमत्ता कराची वसुली सुरू, 47 लाखांच्या वसुलीसाठी 11 मालमत्तांवर जप्तीची कारवाई.
परभणीमध्ये स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारकांचं आंदोलन, प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्याच्या मोहरावर बदलत्या वातावरणाचा परिणाम, बदलत्या वातावरणामुळे डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आंब्याला मोहर येण्याची शक्यता। पालघरमध्ये ठाकरे गटाच्या वाडा शहर शाखेकडून योग शिबिराचं आयोजन, 1 डिसेंबरपासून 3 डिसेंबरपर्यंत हे योग शिबिर चालणार। नंदुरबारमध्ये बंदी असलेल्या गुटखा विक्री करणाऱ्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई, किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करत 10 लाखांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा जप्त। अवकाळीनं नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्ष बागेची आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पाहणी, द्राक्ष बागांच्या सरसकट पंचनाम्याचे आदेश। केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असताना शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, नाशिकच्या चांदवडमधील तळेगावातील घटना। नंदुरबार शहर आणि परिसरात काल अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीमुळे शेतीचं मोठं नुकसान, मिरची पिकाला फटका बसण्याची शक्यता। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळवून देण्याचं जयंत पाटलांचं आवाहन। अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये 28,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान, अवकाळीमुळे कापूस, तूर, हरभरा आणि भाजीपाल्याचंही नुकसान। धुळे चाळीसगाव रेल्वे मार्गावरील शहरालगत अंडरपास करण्याची वाहनधारकांची मागणी, रेल्वे क्रॉसिंग वेळी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असल्यानं वाहनधारक त्रस्त। धुळे जिल्ह्यात कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत, खरीपात पाऊस न पडल्यानं पिकांची वाढ खुंटली, तर अवकाळीमुळे हाताशी आलेलं पीक खराब, शेतकऱ्यावर दुहेरी संकट। मित्रांनो, बातमी पुण्यातनं। पुण्याच्या इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंकडून पाणी टंचाईचा आढावा, अवकाळीनं झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचा भरणेंचा आदेश। परभणीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार रत्नाकर गुट्टेंकडून पाहणी, पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। तर यवतमाळमध्ये अवकाळीमुळे 1,26,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान, कापूस आणि तूर पिकाला मोठा फटका। परभणीतही अवकाळीमुळे मोठं नुकसान, पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्ह्यात पंचनामे करण्यासाठी प्रशासन बांधावर। यवतमाळमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांचं प्रशासनाला निवेदन। नंदुरबारमध्ये 4थ्या दिवशी अवकाळीनं झोडपलं, हजारो हेक्टरवर केळी आणि पपईच्या पिकांचं नुकसान। गारपीट आणि अवकाळीमुळे नाशिकच्या निफाडमध्ये टोमॅटो पिकांचं नुकसान, गारपिटीचा मारा बसल्यानं टोमॅटो खराब। लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका, ज्वारी आडवी झाल्यानं शेतकरी निराश। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदारांचं 1 दिवसीय धरणं आंदोलन, कमिशनमध्ये वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। जळगावातील अमळनेरच्या शेतकऱ्यांची महाराष्ट्र शासनाच्या अनुदानित शेडनेट आणि पॉलीहाऊस योजनांमध्ये फसवणूक, चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावातील पारोळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर 3 गाड्यांचा विचित्र अपघात, 22 जण गंभीर जखमी, 3 जण जागीच ठार। धुळ्यामध्ये कापूस विक्रेत्याला बंदुकीचा धाक दाखवत 7 लाखांची रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक, 6 लाखांना ऐवज हस्तगत आणि आरोपीकडून पिस्तूल तसंच काडतूसही जप्त। जळगाव जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या तरुणाला अटक, 7 दुचाकी हस्तगत, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता। जळगावच्या नवी पेठेतील लक्ष्मी गोल्डन हाऊस ज्वेलर्स दुकानात चोरट्यांकडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद। धुळ्याच्या शिरपूरमध्ये बनावट द्रव्य बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश, कारखान्यावर छापा टाकत पोलिसांकडून 53 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। कल्याण पश्चिमेतील दुहेरी हत्याकांड, घरगुती वादातून पतीनं केली पत्नी आणि मुलाची हत्या, पोलिसांना संशय, तपास सुरू। आणि भंडाऱ्यातील हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक, हातपाय बांधून नदीत फेकून केली होती हत्या, प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं निष्पन्न। पालघरच्या चिंचणी येथे केडी हायस्कूलच्या मैदानावर राज्यस्तरीय खो खो स्पर्धा, राज्यातील 23 जिल्ह्यांमधील 46 संघांचा सहभाग आणि स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी। गोंदियामध्ये आज बिरसी विमानतळावरून विमानसेवा सुरू, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला, हैदराबाद आणि तिरुपतीसाठी थेट विमानसेवा। पुण्याच्या सासवडमध्ये आमदार 2023 बैलगाडा शर्यतीचं आयोजन आणि 500 बैलगाडा मालकांचा शर्यतीत सहभाग, नागरिकांचीही मोठी गर्दी।